परिस्थिती जाणून घेतोय। ठाण्याला सुद्धा अवकाळी पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि ठाण्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह या जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं चित्र बघायला मिळतंय। अगदी काही वेळापूर्वी आपण नवी मुंबई, भिवंडी हे सगळे परिसर बघितलेले होते आणि ठाण्यामध्ये सुद्धा आता अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। तर एकूणच या सगळ्या पट्ट्यामधल्या या परिसरामधला पावसाचा जोर काहीसा थोडाफार वाढताना दिसतो आहे। वाऱ्याचा वेग मात्र अनेक पटींनी वाढलेला आपल्याला बघायला मिळालेला होता आणि त्यानंतर आता विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे। अवकाळी पाऊस आता ठाण्यामध्ये सुद्धा बरसताना दिसतोय। मात्र अर्थातच अचानकपणे या पावसाला सुरुवात झाल्यामुळे ठाणेकरांची सुद्धा चांगलीच त्रेधा तिरपीट उडालेली दिसते आहे। तर अवकाळी पावसामुळे एकूणच मुंबई, ठाणे या सगळ्या परिसरामधले जे चाकरमानी आहेत त्यांची काहीशी धांदल उडाल्याचं चित्र आहे। काही ठिकाणी वाहतुकीवरती परिणाम होतोय, काही ठिकाणी रेल्वेच्या प्रवासावरती परिणाम होतानाचं चित्र बघायला मिळतंय आणि ठाण्यामधली ही दृश्य आपण बघतोय। ठाण्याला सुद्धा अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। तर या मोठ्या शहरांमध्ये आता पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे। अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना तुर्तास तरी काहीसा दिलासा मिळत असल्यासारखं चित्र बघायला मिळतंय। नवी मुंबई, भिवंडी, तुर्भे या सगळ्याच्या नंतर आता ठाण्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाची हजेरी। तर ही दृश्य आपण बघतोय वेगवेगळ्या मोठ्या शहरांमधली। नवी मुंबई, भिवंडी, बदलापूर आणि कल्याण डोंबिवली इथे धुळीचं वादळ आल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती आणि सोसाट्याच्या वाऱ्यानंतर आता अवकाळी पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे। तर आपण या सगळ्याचा आवाज सुद्धा ऐकू शकतो। अत्यंत धडकी भरवणारा असा आवाज होता या सोसाट्याच्या वाऱ्याचा आणि अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी झाडांवरती झाडं सुद्धा आणि त्याच्या फांद्या सुद्धा मोठ्या संख्येने पडल्या होत्या। अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची सुद्धा परिस्थिती आपण बघतोय आणि याविषयी ठाण्यामधून अपडेट्स देतील निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। निकेश, काय परिस्थिती आहे सध्याची ठाण्याची? अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे ठाण्यामध्ये। नक्कीच आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्याच्या तापमानाचा पारा जो आहे तो वाढत होता आणि अशातच अचानक पडलेल्या पावसाने आता ठाणेकर जे आहेत ते सुखावलेले आहेत। अचानकपणे ठाण्याला पावसाची सुरुवात झाल्याने काही काळ जे नागरिकांची तारांबळ जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळाली। आता ठाणे शहराचं जर चित्र पाहिलं तर सोसाट्याचा वारा जो आहे तो ठाणे शहरामध्ये पसरलेला आहे। काही ठिकाणी वारा इतका प्रचंड होता की काही ठिकाणी झाडं जी आहेत ती देखील कोलमडलेली आहे। एक तुफान येतो तसा वारा जो आहे तो या ठिकाणी पसरलेला। काही ठिकाणी पाऊस जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेला आहे। हायवेला जे आहे ते एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे। वातावरण पूर्णपणे ढगाळ झालेलं आहे। काळोख जो आहे तो या ठिकाणी पसरलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता रस्त्यावरती कुठेतरी जे ठाणेकर नागरिक आहेत त्यांनी काही वेळ आडोसा देखील घेतलेलं पाहायला मिळालं। पण मात्र जो काही उकाड्याने जे ठाणेकर जे काही नागरिक हैराण झाले होते त्यामुळे कुठेतरी आता या अचानकपणे आलेल्या पावसामुळे आता कुठेतरी सुखावलेले पाहायला मिळत आहेत। अगदी धन्यवाद निकेश या सगळ्या माहितीसाठी। तर आपण ठाण्यामधली परिस्थिती बघत होतो आणि आता ही थेट दृश्य काही वेळापूर्वीची आपण बघतो। नवी मुंबई आणि या सगळ्या परिसरामधली सानपाडा, तुर्भे या सगळ्या परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धुळीचं वादळ आल्यासारखी परिस्थिती होती आणि अक्षरशः या महामार्गावरच्या गाड्या जागच्या जागी थांबून राहिलेल्या होत्या कारण वाहन चालकांना सुद्धा काहीसं दिसेनासं झालेलं होतं या सगळ्या परिसरामध्ये। आणि प्रदीप पणगे यांच्याकडून आणखी अपडेट्स घेऊयात। प्रदीप, कोणत्या ठिकाणी तुम्ही आहात आणि खरं तर कल्याण डोंबिवली आणि या सगळ्याच परिसरामध्ये पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे? आपण जर बघितलं तर दुपारी 2:45च्या सुमारास अचानक हे धुळीचं वादळ आलं आणि सर्वच ठिकाणी बिल्डिंगवर असेल, झाडांवर असेल मोठ्या प्रमाणात धूळ होती। या धुळीचा जो परिणाम आहे
तो प्रवाशांवर झाला, नागरिकांवर झाला. त्यानंतर अवकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली. पाऊस गेले 1 तास हा पाऊस पडत आहे. आपण जर बघितलं तर सकाळपासून जे गरम वातावरण होतं ते अचानक आता थंड झालेलं आहे. धूळ पण रस्त्यावरची आहे ही ती खाली बसलेली आहे. मग मात्र जर आपण बघितलं तर असाच पाऊस पडत राहिला तर संध्याकाळी डोंबिवलीत उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. पावसाचा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. आपण जर बघितलं तर अचानक पावसानं आल्याने सगळ्यांचीच तारंबळ उडाली. कल्याणमध्ये असेल, दिव्यामध्ये असेल, अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, उल्हासनगर आणि ग्रामीण पट्ट्यामध्ये आता पाऊस सुरू आहे. अगदी प्रदीप, ही एक महत्त्वाची माहिती तुम्ही देत होतात. पुन्हा एकदा सांगा, उद्धव ठाकरे यांची साधारणतः किती वाजता सभा आहे? कारण मागच्या वेळेला अनेक ठिकाणी जेव्हा महाराष्ट्रभरामध्ये त्यांच्या सभा होत्या, पावसामुळे त्यांना सभा रद्द करायची वेळ आलेली होती. सध्याचं काय चित्र आहे? आपण जर बघितलं तर संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे यांची सभा डोंबिवली पश्चिमेतील बागशाळा मैदानात ही सभा होणार आहे. आपण जर बघितलं जर असंच जर पाऊस पडत राहिला तर सभेवर नक्की परिणाम होऊ शकतो. मैदानात चिखल निर्माण झाला तर जे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते त्यांना बसायची सोय होऊ शकत नाही. मात्र आता उद्धव ठाकरे गट तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू, तुम्ही असे सोबत राहा. पावसाळी दिवस असल्यासारखं जे आहे ते ढग भरून आलेले आहेत. वातावरण जे आहे ते पूर्णपणे ढगाळ झालेलं आहे. मुंबईमध्ये या ठिकाणी नरिमन पॉइंटला अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे. थोड्या वेळापूर्वी मुंबईमध्ये मोठं ऊन पडलं होतं, भरपूर ऊन होतं, लोकांना घामाच्या धारा वाहत होत्या, उन्हाचा त्रास होत होता. मात्र दुपारनंतर अचानक जे आहे ते आभाळ भरून आलेलं आहे, वारे जे आहेत ते वाहत आहेत आणि पाऊस पडायची शक्यता नरिमन पॉइंटला निर्माण झालेली आहे. संध्याकाळची वेळ आणि असं असताना वातावरण पूर्णपणे ढगाळ झालेलं आहे. कॅमेरा पर्सन अमृतसर पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. दाखवत होते तिथे सुद्धा आता अवकाळी पावसाला काही वेळामध्ये सुरुवात होईल अशी परिस्थिती आहे. आपण थेट मुंबईच्या दादर परिसरामध्ये जाऊयात. रिद्धेश हातीम आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. रिद्धेश, काय दादर मधलं चित्र आहे? हळूहळू खरं तर मुंबईकर मोठ्या संख्येने तिथे जमतील घरी परतण्यासाठी, आणि तिथे सुद्धा अवकाळी पावसाचं काय चित्र बघायला मिळतंय आताचं? नक्कीच यामिने, मी सांगतो, मी आता सध्या तरी क्रॉफर्ड मार्केट परिसरात आहे. क्रॉफर्ड मार्केट परिसरात आपण जर हा जो संपूर्ण परिसर पाहिला तर मुंबईचा, दक्षिण मुंबईचा जो परिसर आहे आपण पाहिला तर संपूर्ण परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. वादळ आहे ते जोरजोराने सुरू झालं आहे. आपण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण परिसरातील अनेक भागांमध्ये इमारतींची कामं सुरू आहे आणि इमारतीमध्ये जी धूळ जमली होती ती धूळ देखील आता हवेमध्ये मिक्स झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्या संपूर्ण धूळ त्याचं मिश्रण आहे ते वाऱ्यामध्ये मिक्स झालेलं पाहायला मिळते. त्यामुळे ते धूळ असेल आणि ते वादळ ते एकत्र आल्यापासून ते हवेचं जे वातावरण ते देखील आपल्याला बदलताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे पाहिलं तर अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये देखील एक हालचाल आहे ती वाढली आहे. कारण त्यांच्याकडे नाही छत्री आहे, नाही, पण त्यामुळे देखील त्यांना अनेक जे नुकसान आहे त्याचा नुकसान होण्याची शक्यता आहे. संध्याकाळची वेळ, बरेचसे नागरिक आहेत ते आता पुन्हा घरच्या दिशेने निघणार आहे आणि आज सोमवार देखील आहे आणि घरच्या दिशेने निघत असताना हा अचानक जो बदललेला वातावरण आणि अचानक पाऊस पडण्याची शक्यता आहे ती वर्तवली गेल्यामुळे त्यांच्यामध्ये देखील एक जो टेन्शनचा माहोल आला आहे की घरी कसं जाणं. आणि आपण आता सध्या पाहू शकतो तो हलका ते मध्यम स्वरूपात आता पावसाचे थेंब आहे ते देखील पडायला आहे, ते सुरू झाले आहे. मी आता क्रॉफर्ड मार्केट परिसर आपण खाली देखील पाहू शकतो, ते जमीन आहे ती देखील ओली झालेली आहे. जी मुंबईमध्ये जो पावसाळा अगदी, तर आपण क्रॉफर्ड मार्केट आणि या परिसरामधली सगळी परिस्थिती बघत होतो. हळूहळू या पावसाला सुरुवात झालेली आहे. थेट धारावीमध्ये जाऊयात. धारावीमधली सुद्धा परिस्थिती जाणून घेऊयात. खरं तर धारावीच्या परिसरामध्ये धुळीचं वादळ आल्यासारखी परिस्थिती बघायला मिळाली आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे इथलं जनजीवन काहीसं विस्कळीत झालेलं आहे. नवी मुंबईमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस कोसळताना दिसतोय आणि या सोबतच धारावी हा खरं तर अत्यंत दाटीवाटीचा असा परिसर, झोपडपट्ट्यांचा परिसर आणि तिथे धुळीचं वादळ आल्यासारखी ही परिस्थिती. त्यामुळे अक्षरशः नागरिक काही क्षणांसाठी भयभीत झालेले होते. अनेक ठिकाणी मुंबईमध्ये अचानकपणे आलेल्या या वादळामुळे, धुळीच्या या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी घरांच्या खिडक्यांच्या काचा आणि दरवाजांच्या काचा सुद्धा फुटलेल्या बघायला मिळाल्या होत्या. अनेक ठिकाणी नागरिक आता भयभीत झालेले आहेत अशी परिस्थिती दिसते. धारावीमधली ही थेट दृश्य आपण बघतोय. झाडं अक्षरशः या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वाकलेली आहेत आणि वाहनधारकांना सुद्धा कळत नाहीये नेमकं काय घडतंय. त्यामुळे दुसरीकडे आणखी ही जी दृश्य आपल्या समोर येताना दिसत आहेत, अनेक ठिकाणी इमारतींचं बांधकाम सुरू आहे आणि त्याच्या आसपास ज्या लावलेल्या हिरव्या जाळ्या असतात त्या सुद्धा कोसळलेल्या बघायला मिळतात.
तर ही काही दृश्य आपण थेट बघतोय धारावी मधली। तर एकीकडे खरं तर मुंबईकरांना किंवा या मोठ्या शहरामधल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळत असला उकाड्यापासून, तरी दुसरीकडे एकीकडे उकाड्यापासून जरी दिलासा मिळत असला तरी दुसरीकडे मात्र हा सोसाट्याचा वारा काळजामध्ये धडकी भरवताना दिसतोय। रस्त्यावरची धूळ असेल, कचरा असेल, हे सगळं आता हवेमुळे एक वेगळ्याच पद्धतीचा भोवरा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि धारावीचा हा सगळा परिसर धुळीनं माखल्याची परिस्थिती आपण बघतोय, जी कॅमेरामध्ये कैद झाली आहे।